नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गाची मराठी माध्यम गणित या विषयाची संकलित मूल्यमापन 2023-24 प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 5वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 5वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि त्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाला किती गुण देण्यात आलेले आहेत ते दिलेले आहे। एकूण 50 गुणांचा हा पेपर आहे। त्यापैकी 10 मार्कांची तोंडी चाचणी होणार आहे आणि 40 मार्कांची लेखी चाचणी। या ठिकाणी तोंडी परीक्षेसाठी विचारले जाणारे प्रश्न देण्यात आलेले आहेत। लेखी चाचणी, त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत। सर्व प्रश्न दिलेल्या सूचनेप्रमाणे सोडव। बहुपर्यायी प्रश्नातील अचूक उत्तराचा पर्याय क्रमांक दिलेल्या चौकटीत लिही। बघा, बहुपर्यायी प्रश्न असतील तर त्याचे उत्तर न लिहिता त्या उत्तराचा पर्याय क्रमांक चौकटीत लिहायचा आहे। प्रश्न तिसरा, खाली दिलेली उदाहरणे सोडव। एकूण 8 गुणांसाठी आहे। त्यातील अ प्रश्न पहा, त्या ठिकाणी किंमत दिलेली आहे अंकात, आपल्याला ती अक्षरात लिहायची आहे 75,380। ब प्रश्न, धनादेशावरील रक्कम दिलेल्या चौकटीत अंकात लिही 1 गुणासाठी। बघा, धनादेशावर दिलेली रक्कम आहे 45,510, याप्रमाणे अंकात लिहायचं आहे। प्रश्न तिसऱ्यातील क प्रश्न, 72,945 या संख्येचे विस्तारित रूप दर्शवत नाही असा पर्यायाचा क्रमांक चौकटीत लिही। या ठिकाणी त्याचे उत्तर तिसरा पर्याय आहे। 70,000 अधिक 2,000 अधिक 90 अधिक 400 अधिक 5 हा पर्याय 72,945 चे विस्तारित रूप दर्शवत नाही। त्यानंतर आहे ड प्रश्न, बेरीज कर 1 गुणांसाठी। 40,725 अधिक 3,919 त्यांची बेरीज येते 44,644। ई प्रश्न, वजाबाकी कर 47,528 वजा 8,796 त्याची वजाबाकी येते 38,732। फ प्रश्न, गुणाकार कर 1 गुणासाठी। 567 गुणिले 13 त्यांचा गुणाकार येतो 7,371। ग प्रश्न, भागाकार कर 1 गुणासाठी। 8,750 भागिले 14 पहा, त्या ठिकाणी आपण भागाकार केलेला आहे। भागाकार येतो 625 आणि बाकी येते 0। नंतर आहे प्रश्न चौथा, खाली दिलेली उदाहरणे सोडव। एकूण 6 गुणांसाठी एका चौरस मीटरला 50 रुपये याप्रमाणे 7 मीटर लांब 5 मीटर रुंद भिंत रंगवण्यासाठी किती खर्च येईल? भिंतीचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी। लांबी 7 आहे, रुंदी किती येईल 5, 7 गुणिले 5, 7 गुणिले 5 केले उत्तर आले 35 चौरस मीटर। भिंत रंगवण्यासाठी येणारा खर्च 50 गुणिले 35, उत्तर येते 1,750। ब प्रश्न, एक धावपटू 120 मीटर परिमिती असलेल्या क्रीडांगणाभोवती दररोज 6 फेऱ्या मारते तर ती दररोज किती मीटर धावते? 6 फेऱ्यांमध्ये कापलेले अंतर 6 गुणिले 120 बरोबर 720 मीटर। त्यानंतर आहे क प्रश्न, आलेख कागदावर काढलेल्या आकृतीचे क्षेत्रफळ काढ 2 गुणांसाठी। आकृतीचे क्षेत्रफळ बरोबर 14 गुणिले 1 चौरस सेंटीमीटर, 14 चौरस सेमी। प्रश्न 5वा, खाली दिलेली उदाहरणे सोडव। एकूण 6 गुणांसाठी। त्यातील अ प्रश्न, पुढील संख्यांपैकी मूळ संख्यांभोवती गोल कर 2 गुणांसाठी। पहा, पुढे ज्या संख्या दिलेल्या आहेत त्यातील मूळ संख्या आहेत 53 आणि 59 म्हणून आपण त्या संख्येला गोल केलेले आहे। प्रश्न 5व्यातील ब प्रश्न, 60 या संख्येचे विभाजक असणाऱ्या संख्याभोवती गोल कर 2 गुणांसाठी। 60 ची विभाजक 60 आणि 15 म्हणून आपण त्या ठिकाणी 60 आणि 15 यांना गोल केलेले आहे। क प्रश्न, पुढील संख्यांपैकी संयुक्त संख्यांभोवती गोल कर 2 गुणांसाठी। ज्या संख्या दिलेल्या आहेत त्याची संयुक्त संख्या आहे 20 आणि 24 म्हणून आपण 20 आणि 24 यांना गोल करून घेतलेले आहे। त्यानंतर आहे प्रश्न 6वा, खाली दिलेली उदाहरणे सोडव। एकूण 6 गुणांसाठी। किराणा दुकानातून पुढील सामान खरेदी केले तर दुकानदारास किती रुपये द्यावे लागतील? 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न। तपशील, साखर 31 रुपये किलो आहे। जर अर्धा किलो साखर घेतली मग तिची किंमत येणार आहे 15 रुपये 50 पैसे आणि तांदूळ 42 रुपये किलो आहे। जर आपण 1 किलो घेतला तर त्याची किंमत 42च असणार आहे। आता आपण त्यांची बेरीज करू।
आणि या ठिकाणी बेरीज केली, उत्तर आले 57.50. ब प्रश्न, एका पेन्सिलीची किंमत 3.25 रुपये व एका पेनची किंमत 15.25 रुपये आहे, तर त्यांची एकूण किंमत किती होईल? बघा, 3.25 रुपये म्हणजे 3.25 आणि 15.25 म्हणजे 14.75. त्यांची बेरीज केली तर उत्तर आले 18 रुपये. म्हणजे पेन्सिल आणि पेन यांची किंमत येणार आहे 18 रुपये. त्यानंतर आहे क प्रश्न, 2.72 मीटर उंच असलेले झाड एका वर्षानंतर 4.67 मीटर उंच झाले, तर झाडाची उंची किती मीटरने वाढली? 4.67 वजा 2.72, उत्तर आले 1.95. तर झाडाची उंची 1.95 मीटरने वाढली. प्रश्न 7वा, खाली दिलेले प्रश्न सोडव, एकूण 6 गुणांसाठी आहे. राधिकाने जानेवारी महिन्यात 16 ग्रॅम 450 मिलीग्रॅम आणि डिसेंबर महिन्यात 24 ग्रॅम 790 मिलीग्रॅम सोने खरेदी केले, तर तिने एकूण किती वजनाचे सोने खरेदी केले? त्या ठिकाणी आपण उत्तर लिहिलेले आहे. राधिकाने 41 ग्रॅम 240 मिलीग्रॅम वजनाचे सोने खरेदी केले. त्या ठिकाणी आपण सोडून घेतलेला आहे. तुम्ही पण व्यवस्थित व्हिडिओ थांबवून प्रश्नपत्रिका वाचून घ्यायची आहे. ब प्रश्न, एका शाळेतील पाण्याच्या टाकीत 927 लिटर 500 मिलीलिटर पाणी होते. शाळा सुटताना पाण्याच्या टाकीत 229 लिटर 700 मिलीलिटर पाणी शिल्लक राहिले, तर किती पाणी वापरण्यात आले? त्या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे. 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न. आपण उत्तर सोडवलेलं आहे. एकूण 697 लिटर 800 मिलीलिटर पाणी वापरण्यात आले. क प्रश्न, एका दुकानातून प्रियाने 30 रुपयांना बिस्किटचा 1 पुडा याप्रमाणे 8 पुडे विकत घेतले, तर तिला दुकानदाराला किती रुपये द्यावे लागतील? 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न. एकावरून आपल्याला अनेकांची किंमत काढायची आहे, म्हणजे गुणाकार करावा लागेल. 30 गुणिले 8, त्याचे उत्तर येतं 240. प्रियाला दुकानदाराला 240 रुपये द्यावे लागतील. प्रश्न 8वा, खाली दिलेले प्रश्न सोडव, 4 गुणांसाठी. त्यातील अ प्रश्न आहे 2 गुणांसाठी. घनाकृतीला किती पृष्ठे असतात? अचूक उत्तराचा पर्याय क्रमांक निवडून चौकटीत लिही. घनाकृतीला एकूण 6 पृष्ठे असतात. आपला चौथा जो पर्याय आहे तो बरोबर आहे. प्रश्न 8व्यातील ब प्रश्न, दिलेल्या घडणीतून तयार होणाऱ्या त्रिमितीय आकृतीचे नाव कंसातून शोधून लिही. 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न. पहिली जी त्रिमितीय आकृती आहे तिचे नाव आहे इष्टिकाचिती आणि दुसरी जी आकृती आहे ती आहे घन. त्यानंतर आहे प्रश्न 9वा, पुढील प्रश्न सोडव, 4 गुणांसाठी. एका गावातील विविध पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सारणीत दिलेली आहे. संख्या माहितीवरून चित्रालेख काढा. प्रमाण बघा, 8 शेतकऱ्यांसाठी असे एक चित्र वापरायचं आहे. बघा, पिकाचा प्रकार आहे कापूस. कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आहे 72. मग 8 शेतकऱ्यांसाठी एक चित्र. मग 8 × 8, 8 × 2 = 16, 8 × 24, 8 × 32, 8 × 45, 8 × 6 = 48, 8 × 7 = 56, 8 × 8 = 64, 8 × 9 = 72. म्हणजे 9 चित्र काढावे लागतील. तूर 64 शेतकरी म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी 8 चित्र काढावे लागतील. 8 × 8 = 64. मक्याचे पीक घेणारे 40 शेतकरी आहे. मग आपल्याला 5 चित्र काढावे लागतील आणि ज्वारीसाठी आपल्याला 4 चित्रे काढावे लागतील. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 5वीच्या वर्गाची मराठी माध्यमची गणित या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.